नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवू टिफिनसाठी बटाट्याची सुकी भाजी किंवा डोशांसोबतही खाता येईल अशी भाजी बनवू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा टाकते मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं। आता लसूण लाल होईपर्यंत छान परतवून घेणार आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। फोडणी छान खमंग अशी तयार झालेली आहे। आता यामध्ये टाकते अर्धा चमचा हळद, आता यामध्ये उकडून घेतलेले बटाटे असे मी कापून घेतलेले आहेत ते टाकते। आणि छान मिक्स करून घेते। भाजीमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेते। आता भाजी छान मिक्स करून घेते। आता हे पहा, छान अशी भाजी तयार झालेली आहे। यावर थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे। तर ही बघा, टिफिनसाठी बटाट्याची सुकी भाजी तयार आहे किंवा मसाला डोसा बनवण्यासाठी ही भाजी खूप टेस्टी बनलेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही पहा, बटाट्याची सुकी चटपटीत भाजी तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करून घेते। तर ही पहा, बटाट्याची सुकी भाजी चपातीसोबत, पुरीसोबत खा किंवा डोश्यांसोबत खा, खूप चविष्ट लागते। तर अशा प्रकारे बटाट्याची सुकी भाजी तयार आहे।